हे बघा भाऊ डायरेक्ट ट्यूब सेंटर दिसा ना भाऊ आमच्याकडचं इतका तुफान पाऊस आहे म्हणणार पाच आमच्या वावरात इतका पाण्यात तुंबला तुफान. त्यामुळे आपण निघालं पाहिजे थोडंसं प्रभात फेरीनं मग घातल्यानंतर कळलं बेऊसामध्ये इतका पाणी तुंबला डायरेक्ट तुफान. त्यानंतर भाई आपला प्रभात फेरली मारल्यानंतर आहे बघा आपल्या शेजारच्या शेतामध्ये पाणी तुंबलं तर त्या ठिकाणी त्यानंतर आपलं मिळालं छोटंसं आपला ओढं दुसऱ्या आमच्या वावरात आपलाच वावरात होतं. म्हणलं चला म्हणलं एवढंच थोडंसं आनंद घेऊ आणि ते ओढं पाहून आम्ही गेलो थोडंसं पुढं कारण की एवढ्यामध्ये आपली सगळ्यांना नद्या एकठी जमा होत होत्या. आणि पाहून तर आश्चर्य झालं आपल्यानंतर आपल्या शेजारच्या वावरात किती पाणी तुंबलं होतं. त्या ठिकाणी मग हे सगळं पाहून भाऊ आपण निघाला आपल्या दुसऱ्या शेतामध्ये भाई इतकं डार्क तुफान पाणी धरणच होतं भाई डायरेक्ट आंबडीचं धरणच भरलं असते. आंबडीचं धरण पाहून भाई डायरेक्ट 7ची मोटरनं इतकं पाणी उपसून काढलं आमच्या डायरेक्ट. अरे काय हो किती HP मोटर सांगा बरं का कमेंटमध्ये. नाही डायरेक्ट मला तर वाटतं 7ची पण तुम्हाला काय वाटतं तेवढं सांग. डायरेक्टली इतका तुफानच पाऊस झाला ना देवाला म्हणतो प्रार्थना करत होतो पाऊस द्या आता इतका पाऊस दिला भाऊ अरे बाप रे बाप. काय म्हणू आता काय नाही काय आहे भाऊ हे असं चालू आहे नुसतं आता काय पाऊस इतका पडला मरणाचा डायरेक्ट घरी बसलो होतो त्यामुळे निघालं भैया परत घराकडं प्रभात फेरीवरून. तुमच्याकडे पडला पाऊस असं कमेंटमध्ये नक्की सांगा भाऊ. आमच्याकडे त्याला तुफान पाऊस पडला डायरेक्ट आजच्या तारखेला. तुमच्याकडे जर पडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा दादांनो. आजच्यासाठी एवढंच तर बाय बाय भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.